मराठी साहित्य अभ्यास, मराठी निबंध यामध्ये अव्वल इंग्रजी काळामध्ये आणि वृत्तपत्रांच्या उदयानंतर मराठीमध्ये गद्य निबंध या वाङ्मय प्रकाराची सुरुवात झाली, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. निबंध या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी एकत्र बांधणे किंवा रचणे हे अर्थ निबंध या लेखन प्रकाराशी अधिक मिळते जुळते आहेत. एकेकाळी भूर्जपत्रावर लेखन केले जाईल. अशी भूर्जपत्रे एकत्र करून बांधत असत. लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले किंवा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध असे म्हणता येईल. आपण मध्यम व्याप्तीचे असे म्हटलंय म्हणजे ह्यात जर छोटे गद्यलेखन असेल तर त्याला टीपा, टिप्पणी किंवा टिपण म्हणता येईल, आणि मोठे लेखन असेल तर त्याला व्याप्तिलेख, प्रबंध किंवा ग्रंथ असं म्हणता येईल. व्याप्तीच्या दृष्टीने या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी निबंध हा प्रकार बसतो. एखाद्या विषयासंबंधी प्रतिपाद्य समाधानकारकपणे कसे मांडता येईल यावर लेखनाची व्याप्ती अवलंबून असते. त्यामुळे टीपा, टिपणे आणि प्रबंध, ग्रंथ या दोन्हीमध्ये कुठेतरी बसणाऱ्या निबंध लेखनातही ठराविक व्याप्ती आढळत नाही. काही निबंध लहान तर काही दीर्घ असू शकतात. लेखनामधील उद्दिष्टही त्याची व्याप्ती तसेच ठेवण या घटकावर परिणाम करते. टिपा, टिपणे, निबंध, प्रबंध, ग्रंथ यासारख्या प्रत्येक लेखन प्रकाराचा घाट लेखनविषयक भूमिकेवर अवलंबून असतो. निबंध साहित्यात निबंधकाराच्या व्यक्तिमत्वालाही महत्त्व असते. त्याच्या व्यक्तिमत्वाचा ठसा त्याने निवडलेला विषय, त्याची केलेली मांडणी आणि त्याची भाषाशैली यावर उमटलेला असतो. याचा अर्थ निबंध हा प्रकृतीने वस्तुनिष्ठ लेखन प्रकार असला तरी त्यात लेखकाची शैली किंवा निबंधातून त्याने सूचित केलेले मत यावरून त्याच्या आत्मनिष्ठेचे दर्शन घडते. चपखल युक्तिवाद, नर्म विनोदस्थळे, वेधक भाषाशैली, विचारांचे नाविन्य इत्यादी गोष्टींनी निबंधाला डौल प्राप्त होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून निबंधाला विचार सौंदर्याचा घाट प्राप्त होत असतो. निबंध या शब्दाचा संस्कृतमधला अर्थ गोवलेला विषय, ज्यामध्ये अर्थ भरलेला आहे अशी रचना. निबंध या शब्दाचा प्राचीन मराठी अर्थ शास्त्र आधार देणे या अर्थाने निबंध काढणे असा प्रयोग वापरला जातो. निबंध ही संज्ञा जरी जुनी असली तरी निबंध हा वाङ्मय प्रकार मात्र आधुनिक वाङ्मयाच्या अभ्यासाने हळूहळू विकसित झाला. निबंध शब्दाची व्याख्या अशी करता येईल: कोणताही विषय न्याय्य रीतीने उद्घाटणे आणि त्याची यथाशक्ती जुळणी करून वर्णन करणे तो निबंध होय. किंवा कोणत्याही गोष्टीवर बांधल्याप्रमाणे लिहिलेले जे व्याख्यान आहे तो निबंध असे म्हणता येईल. संस्कृत भाषेमध्ये निबंध ही संज्ञा असली तरी आधुनिक अर्थाने जी निबंध रचना अभिप्रेत आहे ती संस्कृतमध्ये नाही. संस्कृतमध्ये धर्मनिबंधासारख्या बहुतांशी गद्य प्रकरणातील लेखनामध्ये हिंदू लोकांना आचार, व्यवहार, प्रायश्चित्ते इत्यादी संबंधी मार्गदर्शन करणारे विवेचन आढळते. स्मृती ग्रंथावरील टीका हा सुद्धा निबंध लेखनाचाच एक प्रकार म्हणता येईल. त्यामुळे आज आपण ज्याला निबंध म्हणतो त्याचे उगमस्थान पाश्चात्य एसेमध्ये आहे. पश्चिमी साहित्यात निबंध हा लेखन प्रकार 16व्या शतकाच्या शेवटी उदयास आला आणि त्याचा जनक मॉन्तेन हा फ्रेंच लेखक मानला जातो. मॉन्तेन याने 1580 मध्ये फ्रेंच भाषेमध्ये एसेची 2 पुस्तकं प्रकाशित केली. आपल्याला स्फुट स्वरूपाचे अनेक अनुभव आलेले असतात. आपण आपल्या व्यक्तिमत्वानुसार या अनुभवाचा विचार केलेला असतो. असे स्फुट अनुभवांचे मुक्त चिंतन हे मॉन्तेनच्या एसेचे स्वरूप आहे. एसे म्हणजे ESSAI याचा अर्थ अल्पसा प्रयोग करणे. म्हणजे थोडक्यात एखाद्या विषयाची तयारी न करता ऐनवेळी वाटलेले, भावलेले, जाणवलेले जे असेल ते लिहिणे अशी मॉन्तेनच्या एसेची कल्पना होती. मॉन्तेनच्या एसेमध्ये त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी, विनोदवृत्ती, भावनाशीलता, स्नेहशीलता, उत्सुकता दिसून येते. मॉन्तेनच्या ह्या एसेची नंतर इंग्रजीमध्ये भाषांतर झाली. 1597 मध्ये बेकन याने एसे असलेले पुस्तक प्रकाशित केले. त्याने मॉन्तेनच्या एसेचे मूळ स्वरूप बदलून गंभीर, विचारनिष्ठ, तर्कसंगत असे केले. अनुभव व्यक्त करण्यापेक्षा अनुभवाचा वैचारिक परिपाक त्याच्या निबंधामध्ये दिसतो. इंग्रजीमध्ये एसेच्या या 2 रूपांचा विकास होऊन 16 ते 19व्या शतकापर्यंत एसे विविध प्रकारांनी लिहिला गेला. प्रकारांप्रमाणे त्यांच्या विविध व्याख्या केल्या गेल्या. त्यातल्या मुख्य 3 धारा अशा आहेत: पहिली, वैचारिकतेला प्राधान्य; दुसरी, व्यक्तिमत्वाला प्राधान्य; आणि तिसरी,
स्टील ऑडिसन यांनी 18व्या शतकात वैचारिकता आणि व्यक्तिमत्व प्राधान्य या दोन्ही रूपांचा समन्वय करून पिरियॉडिकल एसे ही एसेची तिसरी धारा निर्माण केली. इंग्रजी एसे. इंग्लंडमध्ये वृत्तपत्रे आणि विद्यापीठ यांच्या प्रसारामुळे इंग्रजी समाज सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाला होता. अशा समाजाची बौद्धिक भूक भागवण्याचे काम इंग्रजी एसेला करायचे होते. त्यामुळे त्याची भाषा प्रौढ, गंभीर आणि सालंकृत होती. या उलट मराठी भाषेमध्ये गद्य वाङ्मयाला उज्ज्वल किंवा अखंड परंपरा नव्हती. महानुभाव पंथामधील गद्य अनेक शतके महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वाङ्मयीन स्थित्यंतरापासून अलिप्त होते. नव्या युगाच्या प्रेरणा व्यक्त करण्यासाठी ते असमर्थ होते. बखर, पत्रे, कहाण्या या स्वरूपातील जे गद्यलेखन होते त्यांचा प्रवाह संकुचित, अविकसनक्षम, खाजगी अशा पद्धतीचा होता. नव्या युगाच्या जाणीवा व्यक्त करण्यासाठी नव्या वळणाच्या गद्याची गरज होती. ती भागवण्यासाठी देशी विदेशी सरकारी अधिकारी, वृत्तपत्रांचे संपादक, नवशिक्षित तरुण, लेखक वर्ग, पत्रलेखक या रूपाने समाज पुढे सरसावला. अनुवाद, अनुकरण, आत्मप्रयत्न या पायऱ्यावरून जात अव्वल इंग्रजी काळात गद्य आणि त्या गद्यातून मराठी निबंध अशी मराठी निबंधाची उत्क्रांती झाली. देशामध्ये इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यावरती नवशिक्षित पिढीने इंग्रजांच्या ज्ञानभंडारामधून ज्ञान घेतले. आपण मिळवलेले ज्ञान हे प्रगतिशील आहे हे लक्षात आल्यावर त्याचा वापर स्वजनांच्या कल्याणासाठी, विकासासाठी करावा. सामान्य वाचकांना, जनतेला विविध विषयांचे ज्ञान मिळावे, माहिती मिळावी या परंपरेतून तयार झालेल्या वृत्तपत्रातून निबंध वाङ्मयाचा जन्म झाला. एका बाजूला पाश्चात्य राष्ट्रातील विज्ञान, भौतिक घटनांचे ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला आपल्या रूढी, अंधश्रद्धा आणि त्यामधला फोलपणा, स्त्रियांचे हाल, कर्मकांडामध्ये गुरफटलेला समाज याबद्दल समाजाला सांगावे असे नवविचारवंतांना वाटू लागले. ज्ञानातून त्यांची उत्सुकता जागृत झाली, जिज्ञासा निर्माण झाली, मुक्तपणे विचार करण्याची, मांडण्याची उर्मी निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांना हे सर्व सांगण्यासाठी ओवी, अभंग, छंद, वृत्त यांचे ओझे वाटू लागले. इंग्रजी गद्याप्रमाणेच मराठीतही सरळ बेधडक लिखाण करावे असे त्यांना वाटू लागले आणि यातूनच गद्य वाङ्मयाला आणि निबंध वाङ्मयाला सुरुवात झाली. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी वृत्तपत्राचा जन्म झाला. दर्पण या वृत्तपत्रामध्ये जांभेकर इंग्रजीतून तर भाऊ महाजन मराठी भाषेतून लिहू लागले. हे वृत्तपत्रीय लेखन म्हणजेच निबंधाचा प्रारंभ होय. दर्पण या वृत्तपत्रामधूनच निबंधाचा जन्म झाला असे आपण म्हणू शकतो. त्याचे स्वरूप जरी विकसित नसले तरी 1832 मध्ये मराठी निबंधाचे बीजारोपण झाले असे म्हणता येईल. वृत्तपत्रे आणि मराठी मासिकांनी मराठी निबंधाचे चांगल्या प्रकारे संगोपन केले. वृत्तपत्रांमधील संपादकीय लेख, स्फुटलेख, वाचकांची पत्रे यांना मराठी निबंधाची गंगोत्री असं म्हणता येईल. डॉक्टर के.सी. कराडकर म्हणतात, इंग्रजांचे राज्य या देशात सुरू झाल्यानंतर 1820 ते 1850 या कालखंडात भौतिक दृष्टीने आपल्या समाजरचनेचा विचार करण्याची एक नवी दृष्टी प्राप्त झाली. ही दृष्टी या तमोयुगातील आपल्या पराभूतपणामुळे विशेषत्वाने तत्कालीन कर्त्या पुरुषांच्या मनाने आत्मसात करण्यासाठी सुरुवातीला जे काही प्रयत्न केले त्यातून मराठीतल्या स्फुट निबंध वाङ्मयाची निर्मिती झाली. अव्वल इंग्रजीचा कालखंड म्हणजे 1818 ते 1849 हा पहिला टप्पा, तर दुसरा टप्पा म्हणजे 1850 ते 1874. यातला जो पहिला टप्पा आहे 1818 ते 1849 याला अनुकरण युग असंही म्हटलं जातं. कारण पहिल्या टप्प्यामध्ये भाषांतर, अनुकरण, अनुवाद यांचा रेटा सुरू होता. मराठी भाषेमध्ये स्वतंत्र विचारधारा असणारा किंवा मराठी मातीचा गंध घेऊन येणारा वाङ्मय प्रकार त्यावेळेला अस्तित्वात नव्हता. या कालखंडामध्ये निबंध वाङ्मयातून तत्कालीन इंग्रजी राजवट, त्यांचे विचार, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनावर नवज्ञानाचे झालेले आक्रमण, विचारात झालेले परिवर्तन यांचे प्रतिबिंब दिसते. या कालातील काही प्रमुख निबंध लेखक आणि त्यांची वैशिष्ट्ये. सदाशिव काशीनाथ उर्फ बापू छत्रे, इंग्रजी विद्या घेणारे पहिले गृहस्थ. त्यांनी मराठी भाषेला गद्य स्वरूपामध्ये आणण्याचे प्रयत्न सर्वप्रथम केले. इंग्रजी शिक्षणाच्या संस्काराने मराठीत गद्यरचना करणारे अव्वल इंग्रजी काळातील ग्रंथकारांमध्ये त्यांना पहिले स्थान दिले जाते. स. का. छत्रे हे निबंधकार नव्हते. भाषांतर, बालवाङ्मय, विनोदी वाङ्मय, क्रमिक पुस्तके इत्यादी गद्यवाङ्मय त्यांनी केले. त्यांच्याबद्दल दादोबा पांडुरंग तटखरकर म्हणतात,
महाराष्ट्र भाषेत शुद्ध रीतीने वाक्य योजना करून रसभरीत असे पहिले ग्रंथ सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी रचले, म्हणून त्यास गद्यात्मक ग्रंथाचे जनक म्हटल्यासही साजेल. त्यांच्याबरोबरच दादोबा पांडुरंग तडखरकर, हरी केशवजी, नाना शंकरशेठ, परशुरामपंत गोडबोले, मिसेस फेरार, भाऊ महाजन अशा अनेकांनी या काळामध्ये लेखन केले. जांभेकर समाज प्रबोधन आणि लोकांना माहिती देणे हा त्यांच्या वृत्तपत्राचा मूळ हेतू. पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते. विज्ञानाचा वापर, शेतकरी जनसामान्यांच्या विषयी तळमळ हा त्यांच्या लिखाणाचा स्थायी भाव होता. परंतु सुचेल ते शब्द, जमेल तशी वाक्यरचना, पालढाळ, दुरुक्तीचा दोष, जुन्या मराठीची रूपे, इंग्रजी शब्दांचे उच्चाराप्रमाणे लिखाण, विचार आणि आशयाला महत्त्व, सुभाषितांचा वापर असे त्यांच्या लेखनामध्ये गुणदोष आढळतात. या काळातल्या निबंधकारांमध्ये एकाच वेळी कर्त्या सुधारकाचे आणि साहित्यिकांचे गुण होते. समाज सुधारण्याची तळमळ महत्त्वाची. नवे शोध, नवी शास्त्रे, नवी यंत्रे, नवे विचार लोकांना सांगायची त्यांच्याकडे इतकी घाई झालेली होती की भाषिक अभिव्यक्तीकडे त्यांचं दुर्लक्ष होत असेल. लहान मुलाच्या बोबड्या अडखळत बोलण्यासारखे त्यावेळेचे निबंधाचे स्वरूप होते. महात्मा ज्योतिराव फुले. मराठी निबंधाला बोलीभाषेचे बळ त्यांनी सर्वप्रथम दिले. ब्राह्मणशाही, आंग्लशाही, अज्ञानशाही यामुळे स्त्री, शूद्रादिशूद्र आणि शेतकरी यांना गुलामगिरी पत्करावी लागले हे त्यांचे विवेकी संशोधन त्यांच्या निबंधातून दिसून येते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, पोथीनिष्ठ समाज याविरुद्ध त्यांची लेखणी धारदार शस्त्रासारखी त्यांनी अभयपणे वापरली. डॉक्टर एस भोसले म्हणतात, मराठी निबंध वाङ्मयात निबंधकार न मानलेल्या महात्मा फुले यांचे उभे वाङ्मय मल्हार ढवार करून कडाडत कोसळणाऱ्या विजयरी चाबकासारखे आहे, तर त्यामधील शब्दकळा दह्याच्या दाट कवड्यासारखी रसबाळी आहे. गोपाळ गणेश आगरकर. सुधारक या त्यांच्या वृत्तपत्रामधील निबंधातून लोकांच्या मनातील खोट्या, वेडगळ, अज्ञानी मतांना फिरवून खऱ्या, प्रागतिक, आधुनिक मतांचा प्रसार करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य आणि लोकशिक्षण हे प्रमुख कर्तव्य असं त्यांचं म्हणणं होतं. विवेकी विचार, स्त्री पुरुष सहशिक्षण, अस्पृश्यतेवर टीका असे त्यांच्या निबंधाचे विषय होते. त्यांची भाषा प्रौढ, वैचारिक, तर्कशुद्ध, अलंकार आणि लालित्यपूर्ण होती. शिवपरांजपे यांनी काळ हे वृत्तपत्र चालवले. निबंध मुख्यतः राजकीय विषयावर. स्वदेश भक्तीबरोबरच त्यांनी क्रांतीची भाषाही वापरली, परंतु सरळ हल्ला न करता गमिनी काव्याने, उपरोधिक पद्धतीने तरुणांना देशप्रेमाबद्दल त्यांनी प्रवृत्त केले. बदलत्या काळाची पावले ओळखून लोकहितवादी आणि त्यांच्या बरोबरीच्या समाजसुधारकांनी इंग्रजांनी आणलेल्या नवीन ज्ञानाची, नवीन विषयांची माहिती करून घेण्याची गरज पुन्हा पुन्हा दाखवून दिली. लोकहितवादींनी पहिल्या काही पत्रातून त्यांनी त्या काळातील लोकांच्या अज्ञानावर टीका केलेली आहे. त्यावेळच्या समाजाचा कोणीतरी कान पकडायची गरज होतीच. मरगळलेल्या, निष्क्रिय झालेल्या समाजाला कोणीतरी हलवण्याची, मनात उभारी भरण्याची गरज होती. ती गरज लोकहितवादींसारख्या समाजसुधारकांनी पूर्ण केली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. त्यांची निबंधाची भाषा आणि प्रतिपाद्य विषय ब्रिटिश साम्राज्यावर सरळ सरळ आघात करणारे, तेजस्वी, जिवंत आणि तत्वनिष्ठा ही त्यांच्या निबंधाची गुणवैशिष्ट्य होती. निबंध रचना. निबंधामध्ये लेखक प्रथम त्याला जे सांगायचे आहे त्याचे तो विधान करतो. त्या विधानाचे मग स्पष्टीकरण देतो. त्यानंतर अनेक उदाहरणे देतो, काही प्रमाण देतो, मग तो निर्णय देतो. म्हणजे जे सूत्र प्रारंभी विधान म्हणून लिहिलेले आहे ते नंतर आपोआपच निर्णय म्हणून येत असते. अशा वेळी विधान, स्पष्टीकरण, उदाहरण, प्रमाण आणि निर्णय या रीतीने वैचारिक पातळीवरील तर्कसंगत क्रमाने हे लेखन होत असते. आणि लेखकाला जे म्हणायचे आहे, जो विचार मांडायचा आहे तो विचार परिपूर्ण होतो. वैचारिक निबंध लिहिण्याची ही जी पद्धत आहे ती आपल्याला विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधामध्ये व्यवस्थितरित्या पाहायला मिळते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधामध्ये स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ही त्रिसूत्री दिसते. विषय कोणताही असो तो वर्तमानाशी जोडण्याची कला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडे होती. त्यांनी गुलामगिरीतून देशाची मुक्ती होण्याला प्राधान्य दिले. त्यांनी ठामपणे सांगितले की ब्रिटिशांच्या शासनाला दैवी मानणे चूक आहे.
पारतंत्र्यामुळे आपण ब्रिटिशांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुलाम झालेले आहोत. ते राज्यघटनेनुसार राजकारभार करत नाहीत, तर नोकरशाहीच्या लहरीप्रमाणे करतात. पण निराश न होता कार्य करावे लागेल, कारण पारतंत्र्याची स्थिती शाश्वत नाही, नैमित्तिक आहे. ते म्हणत, इतिहास म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून केलेला बोध होय. देशाला प्रथम स्वातंत्र्य मिळावे, त्या कार्यास गती आणावी, हा विचार त्यांनी दिला. शिथिल झालेल्या, उत्साह नसलेल्या, हताश, निराश झालेल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनात ब्रिटिश विरोधी क्रोध निर्माण केला. लोकशक्ती, लोककृती आणि लोकशिक्षण याचे धडे त्यांनी आपल्या निबंधमालेतून दिले. ब्रिटिश सरकार करत असलेल्या शोषणाकडे अधिक लक्ष द्यावे. राव बहादूर, रावसाहेब या पदव्या, लठ्ठ पगार यांच्यापेक्षा स्वार्थत्याग, ज्ञानोपासना, सदाचार, चारित्र्य, तत्वनिष्ठा यावर लक्ष केंद्रित करावे, असा त्यांनी तरुणांना निबंधमालेतून सल्ला दिला. ब. कोल्हटकर, संदेश पर्व. देशाच्या स्वातंत्र्यासाठी करायच्या चळवळीचा एक भाग म्हणून त्यांनी निबंध लेखन केलं. संदेश या वृत्तपत्रामधून निबंध जनसमूहासाठी लिहिले. कोणताही गंभीर विषय विनोदी आणि खेळकरपणे सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निबंधामध्ये आध्यात्मिक, धार्मिक, वैचारिक, स्वराज्य चळवळीत दिशा देणाऱ्या व्यक्तींविषयी, घरगुती विषय असे त्यांच्या निबंधामध्ये वैविध्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, शुद्ध वैचारिक निबंध लेखनाची शास्त्रशुद्ध पद्धती, म्हणजे घटना घडत असतात त्यामागे कोणते सूत्र किंवा सांस्कृतिक किंवा राष्ट्रीय तत्व आहे याचा विचार सावरकर करत जातात. ते सूत्र त्यांना मांडायचे असल्यामुळे त्यांच्या मांडणीची पद्धती सुद्धा बदलते. तपशिलामध्ये न जाता त्यामागे कोणती वैचारिक भूमिका आहे हे पाहून ते निबंध लिहित असतात. 1910 ते 1937 मध्ये तुरुंगवासात स्थानबद्धतेत असल्यामुळे प्रमुख प्रवाहाशी त्यांचा संपर्क तुटलेला होता. त्यामुळे त्यांची विशेष अशी परंपरा नाही, वैचारिक संघर्षासाठी वातावरण नाही. त्यामुळे त्यांनी जे लेखन केले ते त्यांना जसे जाणवले, व्यक्तिशः आणि तीव्रतेने जाणवले, ते अगदी आग्रहीपणे आणि अभिनिवेशाने मांडले. एखादा तीर सुटावा तशी सरळ रेषेत जाणारी, अतिशय शीघ्र गतीने लक्ष्यभेद करणारी बुद्धिमत्ता त्यांच्या निबंधामध्ये दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माणसाला माणूस हे मूल्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी निबंध लेखन केले. पारंपरिक संस्काराने माणूस सत्वहीन झालेला होता, त्याची अस्मिता काळवंडून गेली होती. पशु आणि माणूस यात अंतरच नव्हते, लाचारी पदोपदी होती. अशा वेळी माणसाला त्याच्यावर लादलेल्या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणी उचलली. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता या वृत्तपत्रांमधून, नियतकालिकामधून स्फुटलेख, अग्रलेख, पत्रलेखन ही त्यांची निबंध संपदा दिसून येते. शिका, संघटित व्हा, अस्पृश्यत्व झुगारून द्या, सत्यासाठी लढा, स्वाभिमान सिद्ध करा, हा महामंत्र त्यांनी निबंधातून दिला. त्यांची भाषा कडक, स्पष्ट, धारदार आणि रोखठोक शब्दांचा वापर आणि म्हणींचा वापर ते आपल्या लिखाणामध्ये करत असत. आक्रमक भाषाशैली, बुद्धिप्रामाण्याची त्या भाषेला जोड आणि उपहास हा त्यांच्या लिखाणामधला ठळक गुण होता. पांडित्य किंवा अलंकार हे त्यांच्या भाषेत नव्हते, तर सुंदर उपमा आणि दृष्टांत याचा त्यांनी निबंधामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला होता. अशा तऱ्हेने आपण पाहिले की प्रबोधनाचे सगळे प्रश्नोपप्रश्न भारतीय निबंधकारांनी आपल्या निबंधातून हाताळलेले आहेत. सुरुवातीला आपण पाश्चात्य एसेच्या 3 धारा किंवा 3 प्रकार बघितले, ते आपल्याला मराठीमध्ये पण दाखवता येतील. त्यातला पहिला प्रकार वैचारिकतेला प्राधान्य, त्याची गुणवैशिष्ट्ये मराठी निबंध या प्रकारामध्ये आपल्याला ते बघता येतात. आणि याची उदाहरणं सांगायची तर विका राजवाडे किंवा लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले जे निबंध आहेत ते या प्रकारामध्ये मोडतात. दुसरा प्रकार व्यक्तिमत्वाला प्राधान्य, त्याचं मराठी रूप आहे ते म्हणजे लघुनिबंध. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांचे जे निबंध आहेत ते या प्रकारामध्ये मोडतात. आणि तिसरा जो प्रकार आहे वैचारिकता आणि व्यक्तिमत्व या दोनही रूपांचा समन्वय असलेला पिरियॉडिकल एसे, याला मराठीमध्ये स्वतंत्र नाव नाही, परंतु यामध्ये विचार हे वाङ्मयीन शैलीमध्ये लिहिले जातात. याची उदाहरणं बघायची झाली तर विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर किंवा न. चि. केळकर यांचे जे निबंध आहेत ते या प्रकारचे आहेत असं आपण म्हणू शकतो. आपण उल्लेख केलेला आहे त्या व्यतिरिक्त अनेक निबंधकारांनी या कालखंडामध्ये आपले निबंध साहित्य निर्माण केलेले आहे. त्यामागे त्यांचा आधुनिक दृष्टिकोन आहे. त्यांचे निबंध साहित्य पाहिले की त्यामागील
इहलोकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, तार्किक सुसंगती, व्यक्तिवाद तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखी आधुनिक जीवनमूल्ये यांचे त्यांच्या निबंधामध्ये असलेले अधिष्ठान आपल्या लक्षात येते. साध्या विषयांवर रसाळ भाषेत वर्णन, पुस्तक परीक्षण, नाट्य परीक्षण, वेगवेगळ्या शैलींचे वापर, उपरोधपूर्ण लेखन, त्याचबरोबर टोपण नावाचा उपयोग अशा पद्धतीचे त्यावेळी निबंधाचे स्वरूप होते. धार्मिक श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने एखादा विषय प्रतिपादन करण्याऐवजी बुद्धिवादाने, तर्कशुद्धरीतीने, शास्त्रीय पद्धतीने आणि लौकिक भूमिकेने त्या विषयाचा मागोवा घेणे ही आधुनिक दृष्टी निबंध साहित्यामध्ये असते. शब्दप्रामाण्याऐवजी बुद्धिप्रामाण्य, समाजाबरोबर व्यक्तीचे मूल्य, पारमार्थिक निष्ठेऐवजी इहलोकनिष्ठा यांचा पुरस्कार करण्याची प्रवृत्ती निबंध साहित्याच्या मुळाशी आहे असं म्हटलं जातं. याचे प्रत्यंतर आधुनिक भारतीय भाषांतील निबंध साहित्यावरून येऊ शकते.